नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा किचन टिप्सचा व्हिडिओ घेऊन आले आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. नंबर 1. केसात खूप कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना मुळात लावा. अर्ध्या तासाने डोके धुवा, यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा कमी होतो. नंबर 2. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे टोमॅटो सूप आवश्यक घ्यावा. नंबर 3. आयब्रो विरळ असतील तर झोपताना ॲलोवेरा जेल किंवा कॅस्टर ऑइल लावून झोपा. असे नियमित केल्याने आयब्रो दाट होऊ लागतात. नंबर 4. तोंडामध्ये फोड आला असेल तर त्यावर कोरफड किंवा विलायची पावडरमध्ये मध मिसळून ती पेस्ट फोडावर लावावी. याने तोंड येण्यापासून बचाव होतो. नंबर 5. ज्या महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढले असेल तर त्यांनी नियमित व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नेहमीच घ्यावा आणि ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी. याने तुमचे वजन लगेच कमी होत नाही, पण हळूहळू कमी होते. नंबर 6. सांधे कायम मजबूत ठेवायचे असतील तर मेथी, अळीव, खजूर टाकून लाडू बनवावेत. याने हाडे मजबूत राहतात आणि लहान मुलांना देखील द्यावे. नंबर 7. ज्या लोकांना झोपल्यावर घोरण्याची सवय असते त्यांनी पोटावर झोपावे, याने घोरण्याची समस्या कमी होतात. नंबर 8. नारळाच्या तेलाने नखावर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 9. दररोज एक तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या रोगांपासून मुक्ती मिळते. नंबर 10. घसादुखीपासून आराम मिळविण्यासाठी आल्याच्या रसात मध आणि हळद यांचे मिश्रण करून घ्यावे, नंतर पाणी पिऊ नये. याने घसादुखीपासून आराम मिळेल. नंबर 11. सांधेदुखीसाठी रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावी, याने आराम मिळतो. नंबर 12. लहान मुलांच्या पोटात गॅस झाल्यास ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून हलक्या आचेवर भाजून पोटाला किंवा एका कॉटनच्या कापडामध्ये भाजून शेकावे, यामुळे लहान मुलांच्या पोटदुखीचा त्रास कमी होतो. नंबर 13. टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे, त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेव्ही व ज्यूस बनविण्यासाठी करता येतो. नंबर 14. शिळ्या पोळ्यांना कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या देऊन उकडून घ्याव्यात व ते तेलावर तव्यावर कडक भाजून घ्याव्या. अशा पोळ्या रुचकर व नरम लागतात. नंबर 15. उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात. त्यासाठी लिंबू चांगले धुवून नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात. नंबर 16. नारळ 2 भागात तोडण्यासाठी त्यावर आपले बोट ठेवून जिथून तोडायचे आहे तिथे बोट ठेवावे व नंतर जोरात आपटावे. नारळ तिथूनच फुटेल याची खात्री आहे. नंबर 17. नरम व मोकळा भात बनविण्यासाठी तांदूळ शिजवताना कुकरमध्ये शिजवावा, त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा सळसळीत होतो. नंबर 18. पाणीपुरीच्या पुऱ्या कुरकुरीत बनविण्यासाठी पुऱ्याच्या कणकेत 2 चमचे गरम केलेले तेल घाला. पुऱ्या मस्त कुरकुरीत होतील. नंबर 19. इडलीचा पोळ करताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळावे, याने इडली चांगली नरम येते. नंबर 20. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. नंबर 21. पोळ्यांच्या टप्प्यात अद्रकाचे 2 काप ठेवल्यास पोळ्या नरम राहतात. नंबर 22. वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे 1 ते 2 थेंब 1 कपभर पाण्यात टाकावे. जर ते थेंब तरंगतील तर बेसन मिश्रण योग्य आहे हे समजते. नंबर 23. अंडे उकडल्यास ज्या पाण्यात त्याच उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा विनेगर मिसळावे, अंड्याचे द्रव्य बाहेर येणार नाही. नंबर 24. कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी कारली कापून त्यात मीठ भरावा. अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा, नंतर कारली पिळून काढा, म्हणजे निघणाऱ्या पाण्यातून कारल्याचा कडवटपणा कमी होईल. नंबर 25. कांदा 2 भागात कापून त्यास थंड पाण्यात 5-10 मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यातून अश्रू येत नाहीत. नंबर 26. बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये, त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. नंबर 27. बटाट्याचे चिप्स बनविताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावे, त्याने ते फार क्रिस्पी बनतात. नंबर 28. भेंडीची भाजी बनवताना त्यात 1-2 लिंबाच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही. नंबर 29.
पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भाज्यामध्ये कमी तेल शोषलं जाईल. नंबर 30. पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यात थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात. नंबर 31. एखादी रस्सेदार भाजी किंवा मसाल्याची भाजी खरड झाल्यास उकडलेला बटाटा घालावा, भाजीचा खारटपणा कमी होतो. नंबर 32. छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभऱ्याची डाळ ही भिजवावी, त्याने छोले छान दाटसर आणि रस्सेदार होतात. नंबर 33. गाजर, बीट, मुळा, टोमॅटो, काकडी मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात, म्हणजे ताज्या व टवटवीत होतात. नंबर 34. घोरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे, असे केल्याने श्वसन मार्ग साफ होतो व घोरणे बंद होते. नंबर 35. गुडघ्यावर हळदीचा मसाज केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 36. पालकची भाजी करताना भाजीमध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 37. हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे हे उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवावे. पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात. पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात. डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही, शेंगदाणे कडक भाजत नाही. पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य होत नाही. नंबर 38. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते, डोळ्याची जळजळ होते. यावर एक खास उपाय आहे, तो म्हणजे निरसे बिना तापविलेले दूध एका वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडवून दोन्ही डोळ्यांवरती 10 मिनिटे ठेवावे. लगेच आराम मिळतो. व मेडिकल कॉटन घरात नसेल तर स्वच्छ सुती कापड ही चालते. काकडीचे काप डोळ्यावर 10 मिनिटे ठेवा. पायाची जळजळ होत असेल तर एका मोठ्या डब्यात पाणी घेऊन त्यात 3 ते 4 कांद्याचा रस टपात टाका व पाय बुडवून ठेवणे. कांद्याचा रस मिक्सरमधून काढावा. नंतर पाय कोरडे करून गावरान गाईचे तूप तळपायाला लावून मालिश करावी. जेवणात उष्ण पदार्थ घेऊ नये. जेवणामध्ये काकडी व ताक असेच दही, जिरेपूड घालून यांचा समावेश असावा. नंबर 39. अद्रक, आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते. कुंडी कोरडी वाटली की थोडे पाणी घालावे. नंबर 40. डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका. पराठे अधिक पौष्टिक होतील. नंबर 41. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. नंबर 42. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. नंबर 43. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ खिसणीवर खिसावी, छान रस निघतो. नंबर 44. अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात. नंबर 45. लाल भोपळा, कलिंगड, टरबूज यांच्या बियांकडे उन्हामध्ये वाळवल्यानंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. नंबर 46. मेथी धुतल्यानंतर थोडं मीठ लावून ठेवा, कडू लागणार नाही. नंबर 27. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा शुभ्र होतो. नंबर 48. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. नंबर 49. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतात. नंबर 50. रस्सा दाट व स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा किस मिक्सरला करून रस्स्यात घालावा, भाजी दाटसर होते. नंबर 51. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते. नंबर 52. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. नंबर 53. हाताला किंवा पाट्या वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. नंबर 54. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या छान खुसखुशीत बनतात. नंबर 55.
मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्या तिळाच्या पेस्टचा वापर करावा. नंबर 56. अंडे उकडण्यापूर्वी पिण्याने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येते. नंबर 57. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत थोडी छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. नंबर 58. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता वा खिसता येते. नंबर 59. फुलकोबीमध्ये अळ्या झाल्या असतील तर एका पातेल्यामध्ये त्याचे तुकडे छोटे छोटे करून टाका व 1 चमचा हळद मिक्स करा. गरम पाण्यात फुलकोबी 5 मिनिटे बुडवून ठेवा आणि त्यानंतर गॅस बंद करा. कोबी बाहेर जंत येतील आणि तुम्ही ती भाजी परत स्वच्छ धुवून पाण्याने घ्या. नंबर 60. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवाव्यात. लोहाचे प्रमाण जास्त असते. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. धन्यवाद.